रोजच्या रोज मुलं पोळी भाजी खाऊन कंटाळून जातात, तर त्यांना काहीतरी चमचमीत हवं असते. तर तेच मी आज बनवलं आहे. थोडी पावभाजी बनवली आहे, पौष्टिक पण आहे आणि मुलांच्या पोटात भाज्याही जातात. तर नमस्कार मंडळी, मी करुणाज किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. तर पावभाजी बनवण्यासाठी 1 वाटी वाटाणा घेतला आहे, फ्लावर घेतला आहे, 1 बीट घेतला आहे, बटाटा, टोमॅटो, शिमला मिरची आणि गाजर घेतली आहे. तर हे आपण 4 ते 5 शिट्ट्या करून उकळून घेणार आहे. त्यामध्ये पावभाजी मसाला, हळद आणि मीठ टाकून हे छान शिजून घेतलं मऊसूत. बघू शकता किती छान शिजलं आहे. तर हे मॅश करून घ्यायचं, छान पोटॅटो मॅशरनी मॅश करून घ्यायचं आणि आपण याला तडका देणार आहे. तर तडका देण्यासाठी कढईमध्ये बटर टाकलं आहे आणि बटर जळू नये म्हणून त्यामध्ये तेल टाकलं, थोडं जिरं टाकलं, हिंग टाकला आणि ते छान तळतळू दिलं आणि त्यानंतर कांदा टाकला. कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि आलं लसूण पेस्ट टाकली आहे. हे छान परतून घ्यायचं आणि एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकला आहे आणि मीठ टाकलं. मीठ थोडं बेताने टाका, आपण शिजवताना पण मीठ टाकलं होतं. आणि इथे कश्मीरी लाल मिर्च टाकली आहे आणि हळद आणि धनिया पावडर टाकली आणि हेही छान परतून घ्यायचं. बघू शकता किती छान रंग आलेला आहे. तर पावभाजी मसाला टाकला आहे एव्हरेस्टचा मी इथे आणि हे छान परतून घ्यायचं आणि मॅश केलेली भाजी आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहे. आणि बीट टाकलं आहे त्यामुळे रंग भाजीला खूप छान आला. बाहेर जशी गाड्यावर मिळते ना तशी ही पावभाजी तयार आहे. जेवढं पाणी लागते आपलं तेवढं पाणी टाकून घेणार आहे. तर बटर आणि कोथिंबीर टाकून ही भाजी सर्व करा आणि पावसोबत एकदम टेस्टी आणि मुलांना आवडेल अशी ही रेसिपी मी बनवली आहे. तर तुम्ही एकदा नक्की बनवून बघा. आणि पावही मी छान तव्यावर भाजून घेतले बटर आणि पावभाजी मसाला टाकून. तर बघू शकता रेसिपी किती झटपट होणारी आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करा. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन आणि साध्या सोप्या रेसिपीसह. धन्यवाद.